तुम्ही लक्ष दिलं की आम्ही ऑफिसला आणून टाकणार. नगरपालिकेत तुम्ही काळजी घ्याय पाहिजे कर्मचाऱ्यांची. सगळे गावाची घाण रस्त्यात खड्डे आहेत, पूर्ण आमची दखल घ्यायला पाहिजे. ते कामगारांचं गल्ली आहे तर तरी पण ऍक्शन कुणी घेत नाही. जर जास्त काय झालं तर हे पाणी आम्ही बादलीत घेऊन सीओच्या अंगावर टाकण्याची जबाबदारी आमची. परत आम्हाला ओरडायचं नाही. काही केस करा, काही करा, त्याला सामोरं जायला आम्ही खंबीर आहोत. जर आमच्या आजारी पडली लेकराला त्याची कोण जबाबदारी घेणार आहे? आम्ही व्हिडिओ टाकतोय, आम्ही रोजच्या रोज तक्रारी करतोय. ऍक्शन घेता येत नाहीये का? तुम्ही तुमची बरोबर फक्त इलेक्शनच्या वेळेस हातपाय जोडून तुम्ही पुढे येताय, त्यावेळेस तुम्हाला घरं दिसतात, गलीबोळ दिसतात. काय ऍक्शन घेताना कळत नाही का? ह्या गलीबोळात लोक ज्यावेळेस तुम्ही फिरताय तेव्हा लोक अशा साड्या वर करून, पॅन्टी वर करून जात आहे. परत कोण यायचं इथं? 5-5 वर्षात तोंड दाखवत नाहीत. हा, इलेक्शनच्या वेळेस म्हणजे तुमची घरं भरायला तुम्हाला मतं पाहिजे त्यावेळेस तुम्ही लोक येत आहेत, होय होय करतो, हातापाया पडताय. आणि परत कोण ऍक्शन घेणार? परत कोण बोलणार? ही माणसं नाहीत, तुम्हीच माणसं आहेत. हा, म्हणजे ही काय कचरा वाटतं का? गल्ली बोळात राहणारी लोक, झोपडपट्टीत राहणारी लोक जातीवाद वगैरे करतोय का? असं तरी आम्हाला कळू द्या की आम्ही दलिताचे आहोत. त्याच्यामुळे जर तुम्ही तसं करत असाल तर तसंही आम्हाला सांगा. त्याला पण आम्ही सडेतोड उत्तर द्यायला खंबीर आहे. तुमच्याकडनं होत नसेल तसं लिहून द्या की आमच्याकडनं होणार नाही, आम्ही स्वतः ही घाण काढू. फक्त तुम्ही लेखी द्या, म्हणजे पुढे काय ऍक्शन घेता येते ती आम्हाला घेता येते ऍक्शन. पण म्हणजे एवढीच आमच्यात पॉवर आहे की आम्ही काही करू शकतोय. पण तुम्ही काय करताय? 5 वर्षात नाही एकदा त्याचा काय रिप्लाय द्या आम्हाला की आम्ही असं असं करतो. तुम्हाला हे 197 बौद्ध नगर येथे गेल्या 4-5 महिन्यापासून ड्रेनेजचे घाण पाणी इथं लोकांच्या घरामध्ये जात असल्याची वारंवार तक्रार नगरपालिका प्रशासनाला केली असताना त्याची नगरपालिका प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. आता येत्या काही दिवसामध्ये पावसाळ्याचे दिवस आहे, पण पावसाळ्याच्या दिवसापूर्वीच ही अशी परिस्थिती या भागातल्या नागरिकांना रोज या पाण्यातून ये जावं करावं लागत आहे. इथे लहान मुलं आहे, त्यांची आजारी पडण्याच्या घटना घडत आहे. या भागात बघितलं तर पंढरपूर शहराची स्वच्छता करणारे सर्व सफाई कर्मचारी या भागामध्ये राहतात आणि यांनाच या घाण पाण्यातून जावं लागतं. या घटनेचा प्रथमतः मी निषेध व्यक्त करतो. आणि इथं तात्पुरत्या स्वरूपात मोटर लावून पाणी काढण्याचं काम नगरपालिकेने केलेलं आहे, म्हणजे रडक्याचे डोळे पुसण्याचं काम केलेलं आहे. जर त्वरित इथला प्रश्न जर नगरपालिका प्रशासनाने, मुख्याधिकाऱ्यांनी, नगराध्यक्षांनी लक्ष घालून जर नाही सोडवला तर हे घाण पाणी नगरपालिकेच्या